नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। अहमदाबाद विमान दुर्घटना ने देश को झकझोर दिया है, लेकिन इस हादसे ने एक परिवार की दुनिया ही उजाड़ दी है। को पायलट सुमित सबरवाल की दुखद मौत से उनके 88 वर्षीय पिता पूरी तरह से टूट चुके हैं। सुमित मुंबई के पवई इलाके में अपने पिता के साथ रहते थे। 2.5 साल पहले उनकी मां का निधन हो चुका है। बताया जा रहा है कि महज कुछ दिन पहले ही घर में उन्होंने अपने पिता से कहा था कि अब नौकरी छोड़कर सिर्फ उनकी सेवा करेंगे, लेकिन नियति को कुछ और ही मंजूर था। टेक ऑफ से कुछ ही समय पहले सुमित ने अपने पिता से फोन पर बात की थी और कहा था लंदन में विमान लैंड होते ही दोबारा बात करूंगा, लेकिन वो कॉल आखिरी बन गया। हादसे की खबर मिलते ही उनकी बहन दिल्ली से मुंबई पहुंच गई। अब वही अपने पिता का सहारा है। शिवसेना शिंदे गुट दल के विधायक दिलीप लांडे ने सुमित के घर जाकर परिजनों को सांत्वना दी और हर संभव मदद का आश्वासन दिया है। एक तासापूर्वीच अपघात होण्याच्या पूर्वीच वडिलांशी बोलला आणि जिकडे जाणार होता तिकडे पोहोचल्यानंतर मी फोन करतो असं सांगितलं। 2 ते 3 दिवसापूर्वीच घरी असताना सांगितलं की आता मी नोकरी सोडतो आणि तुमची सेवा करण्यासाठी थांबतोय। अशा पद्धतीने चर्चा झालेली होती। परंतु दुर्दैवी घटना त्यांच्या हातून वडिलांचं उर्वरित सेवा घडणं नव्हतं। आज वडील 88 वर्षाचे आहेत। 2-2.5 वर्षापूर्वी आईचं निधन झालेलं आहे। या परिवारामध्ये आता एकच मुलगी आहे आणि त्या मुलीला 2 मुलं आहेत। दोन्ही मुलं पायलट आहेत। एक पायलट आणि त्यांची मुलगी म्हणजे सुमितची बहीण हे 9 वाजेपर्यंत येत आहेत। अशा पद्धतीचं त्या कुटुंबावरती मोठा हा डोंगर कोसळलेला आहे, मोठं दुःख झालेलं आहे। या दुःखामध्ये माझ्या चांदिवली परिसराचे लोक आहेत आणि सोसायटीचे सर्व लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। वाईट एवढी घटना आहे की 88 वर्षाचे वडील आहेत आणि त्यांना हे दुःख आता सहन करावं लागतं। मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन हात लावला पायाला, त्यामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं। ही परिस्थिती त्यांच्यावरती घडलेली आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे।